या किल्ल्याची राखण करणारा तिथं किल्लेदार होता. त्या लोकांनी बातमी दिली नाही तर ह्यो त्यांच्या बापाला बी गावत नव्हता. बहिर्जी नाईक सापडले नसते. सापडलाच नसता. बर बर 10 माणसाला ऐकत नव्हता माणूस म्हटल्यानंतर त्या दिशेनं बाण मारला की नेमका त्याला लागला, म्हणून हेच बानूरगड नाव पडले नाही. आता सध्या कोणालाच माहित नाही. आणि हे म्हणायचं आहे म्हणजे आम्ही स्वतः सुद्धा सांगतोय, बांधाला गेलं की तुम्हाला दिसतंय की आत भुयार 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 आहे. हा, बर 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 ते भुयार आहे. आणि त्याला एक असं बोगदा होता आत आणि श्रावणबाळी समाज इथं आहे. आहे की तळ्याच्या खाली. तळ्याच्या खाली आहे. हो. नमस्कार मित्रांनो, सागरेच्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील बानूरगड या ठिकाणी. बानूरगड हे विशेष सांगलीसाठी यामुळे आहे की स्वराज्याचा तिसरा डोळा ज्यांना म्हटलं जातं ते स्वराज्याचे नरवीर बहिर्जी नायकांची समाधी आहे, तीच आपण पाहणार आहोत. बहिर्जी नायकांचा जो काही प्रवास होता आणि तो प्रवास इथं संपला, तो कशा कारणाने संपला, आपल्यातली माणसं फितूर झाली होती का, हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. आणि या गडाचं, भोपाळगडाचं असो किंवा बानूरगड अशी दोन नाव आहेत, पण या गडाचं महत्व या काय आहे, भोपाळगड नाव हे का पडलं, इथं अगोदर राजा कोणता होता आणि त्या राजाने इथं तटबंदी कशासाठी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या तटबंदीचा उद्देश काय होता. आणि या तटबंदीचा विशेष असा आहे म्हणजे इथं 12 तटबंदी आहेत, 12 शिवा आहेत आणि 12 मारुती इथं आहेत. तर चला बघूया आपण इथल्या प्रतिक्रिया आणि बानूरगडाचा पूर्ण इतिहास. तुम्ही इथं भोपाळगडाचेच का? हो हो. इथं नाव दोन आहेत, भोपाळगड आणि बानूरगड. मग नेमकं कसं काय नाव कुठलं जुनं कुठलं आहे? भोपाळगड हे नाव इतिहासातलं पूर्वीचं आणि बानूरगड ही पडीक नाव आहे. आणि तेही पडीक नाव कसं झालेलं आहे, तिथे दशरथ राजा ह्या सज्जावरून शिकार करायला येत होता. हो, या इथं सज्जावर. या ठिकाणी. हा, या ठिकाणी. मग इथून त्यांनी बाण मारला बरं. म्हणून त्याचं नाव पडीक बानूरगड पडलंय. हा, म्हणजे बाण मारला म्हणून. बाण मारला हा. म्हणून. नाहीतर मूळ इतिहासातला आपल्या जे भारताचा नकाशाच्या इतिहासात गाव जे आहे ते भोपाळगड आहे. या तिथं ते हे आहे, राहुटीचा जागा आहे हा. या माझ्या रानात. बरं. आणि तिथं ते म्हणजे या किल्ल्याची राखण करणारा तिथं किल्लेदार होता. हा, हा. आणि त्या किल्लेदाराचं नाव फिरंगोजी नरसाळे. बर बर बर. हा, आहे फिरंगोजी का माहिती? नरसाळ. हा, बरं. हा. मग काही दिवसानंतर ऐशी भरजी नाईक म्हणजे शिवाजी महाराजांचा मुख्य माणूस. गुप्तहेर ते प्रमुख. सगळं काय वाटेल ते करणार, पण महाराजापर्यंत पोहोचवणार. मग त्यावेळी काय बातम्या किंवा काय असं पोहोचवण्यासाठी महाराजाचं काम करण्यासाठी तो इकडं आपला फिरत काय सोंग घ्यायचा, काय बी कसा बी राहायचा. हो, तर शत्रूच्या ह्याच्यातली माहिती घ्यायची मला सांग घ्यायला पाहिजे. मग तसा इकडे फिरत होता माहितीसाठी. हम्म. आणि त्यावेळी हे आपल्यातल्या काही लोक मुसलमानाला त्या विजापूरच्या आपल्यातली सामील झालेली लोक होती, फितूर झालेली. फितूर झाले आपल्याला. हा, बर बर. मग त्या लोकांनी बातमी दिली नाही तर ह्यो त्यांच्या बापाला बी गावत नव्हता. म्हणजे बहिर्जी नाईक सापडले नसते. सापडलाच नसता. बर बर. 10 माणसाला ऐकत नव्हता माणूस म्हटल्यानंतर त्यांना काय सापडत होती, कशातच गाव त्यांच्या समोरून गेला तर दिसत नव्हता त्याला. ते सोंग घेऊन जायचं कळत हा, नव्हता. मग आपल्या माणसाने त्याला धरून दिला. बर. हा. मग ते सैन्य घेऊन सगळी जण इकडं वर आली ह्या दिशेनं. हा, हा. आल्यानंतर त्यांना पुरेपूर माहिती होती कुठं थांबलाय, काय कुठं थांबला असेल. त्या बेस्तानं बरोबर पळशीच्या अलीकडे ते कोळदुर्ग आहे, तिथं तो गेला होता. त्या कोळदुर्गापर्यंत गेलेली बातमी लागल्यानंतर ही तिथपर्यंत पाठलाग करत गेली आणि तिथं त्याला सगळ्यांनी घेरला. सगळ्याच्या पुढे काय करणार, सगळ्याच्या पुढे एक माणूस काय करणार? तरी त्यातून निसटला तो बर. तेवढ्यातून. आणि त्याला मार लागला, कुठं काय बाण लागला असेल. बाण हे आपलं भालं बिलं सगळं. हम्म. आणि तिथपर्यंत तो असा इथपर्यंत कसा तरी आला ह्या ठिकाण्यापर्यंत. हम्म. आणि इथं आल्यानंतर त्याचा जीव गेला. हम्म. म्हणून या ही भरजी नाही काही समाज इथं आहे, गडावर. असं आहे. नाही, बरोबर. हा, तिथून त्याची सुरुवात झालेली आहे त्या पळशीच्या रानापासून. ते सैन्य होतं विजापूरचं. हा, पार तिथपर्यंत मागं लागलं ते. इथपर्यंत. तिथून पुन्हा इथं जीव गेल्यानंतर कशाला त्याला काय न्यायला जाते ते काय घेऊन जाते, ती गेली ती हा. असं झालेलं आहे. हम्म. हे पहिलं. बरोबर बरोबर. आणि त्यानंतर ही राजाजी इथं होता का नाही, हे दशरथ राजा आल्याला हा. शिकारीला. हा. त्यावेळी शिकारीचा नाद होता. श्रावण बाळा काशीला आई वडील घेऊन निघालेला. श्रावण बाळ होय, काशीला घेऊन गेले. कावड वगैरे केली. कावडीत एक आई वडील, एक खेकडे एक असं करून. आणि ती कावड ठेवली होती इथं. एवढा हे वर आहे, तिकडे डोंगर आहे, 2 डोंगर आहेत तसं. डोंगर झालेत का, हा. मध्ये एक व्हायच काय तर देवाने आहे, हा. त्याला कावड्याचा डोंगर म्हणतात.
बर 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 हा. ते कावड्या डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे आता. हा प्रसिद्ध आहे कावड्याचे डोंगर आणि पहिलं जंगल होतं ना सगळं. सगळं होय. मग की पार दशरथ राजा इथं बसलेला होता. आई वडिलांना ताण लागली म्हणून श्रावण बाळ आपला पाणी आणायला झाडी घेऊन निघाला होता त्या डोंगराच्या खालनं कडनं हितनं खाली सगळा डोंगरच आहे. हे जंगलच असेल हा पहिलं सगळं. जंगल पूर्ण जंगल. मग आता येताना वाट घावायची नाही म्हणून त्या दिशेवरती गाठी गाठी मारत त्या गवताच्या तिथपर्यंत पोहोचला. बर आणि तिथं पोहोचल्यानंतर ती पाणी बुडवताना झारी त्याचा आवाज आला आणि त्या आवाज ह्याच्या कानावर पडल्यानंतर याने इथून बाण मारला. म्हणजे कोणतरी प्राणी एखादा पाणी प्यायला वगैरे आलाय अशा काय काय ना पण आलंय. सावज आले का? हा त्या दिशेनं बाण मारला की नेमका त्याला लागला म्हणून हेच बाणूरगड नाव पडले नाही. बाण मारल्यामुळे बाण. हा मूळ इतिहास ह्यो. मग आता तुम्ही मगाशी जी सांगितलं ही रान तुमचं आहे. हो ह्याच्या पलीकडे ती तटबंदी वगैरे आहे तिथे एक झेंडा लावलाय लावलाय भगवा की. झेंडा आहे. हा, मग त्या तटबंद्या कोणी बांधल्यात शिवाजी महाराजांच्या काळात का ती भूपाळ राजे होते त्यांच्या काळात? नाही ती शिवाजी महाराजांच्या पासून ती सगळं पूर्ण असं बंदिस्तच होतं त्यांच्या बी अगोदरच असं म्हणा. बर बर. पण त्या ह्याच्या आत यायला वाट नव्हती. ती वाट तेवढीच त्या किल्ल्यातनं. म्हणजे तिकडून किल्ल्याचा प्रवेशद्वार होतं आता आत यायला. तुम्हाला दाखवलं का नाही हा, हा. तेवढंच नाही तर चौफेर तुम्ही फिरला ना हा. इथं बघितलं तर 8 किलोमीटरचं असं अंतर आहे. बर हा. चौफेर डोंगर आहे हम्म. आणि चौकडून तटबंदी आहे पूर्ण. हा, काही हा. ठिकाणी डोंगर नसेल त्या ठिकाणी तट बांधलेला आहे. आता गावाकडे बघितलं ना मोठी मोठी दगड दगड आहेत मोठी. ती रचलेली दगड असा तटबंदी होती. शत्रूवर येऊ नये. वर अजिबात त्याला येताच येत नव्हतं कसलंच. आणि हीच एक मुख्य दरवाजा होता. मग आलं तर हिकंडच यायचं. अशा तटबंदी किती आहेत इथं गावाला अशा ह्या गडाला अशा? अशी तटबंदी 8 किलोमीटरची आहे. बर बर बर. असा जर याडा इथनं धरला हा, हा. तर असा पाक तळवाडी करगणी ही असं हिकंड का नाही असा पार असं जर आलं तर नेमकं इथपर्यंत. करगणी वगैरे असं? हो करगण हात लागली. हा हा. इथं 4-5 तालुका आहेत. बर कुठलं कुठलं? हे बानूरगड म्हणजे काय सगळं आहे सगळ्यात बाबतीत पाक आहे. बर बर. सगळ्या तालुक्यांच्या हाती येत आहे त्या. तालुक्याच्या. इथं लागला कवटे मंकाळ बर. या नादऱ्याला हा इकडे कवटे मंगळा कवटे तालुका. मंकाळ लागला. हा तिथं नांदरण जरंडीत किती अंतर आहे. जरंडी लागली तासगाव तालुका. हा तासगाव तालुका दुसरा 2 तालुका आता झाला. एक कवटे मंगळा, एक तासगाव. तासगावला सोडला की जराच वर इकडे आलं की आपला लागला विटा. लागला का? बरोबर, हा. विट्यातनं इकडं अलीकडं आलं. इथून खाली जरा आमच्या या भिवघाटापर्यंत आलं. तिथून लागला लगेच आटपाडी. आटपाडी तालुका लागला का हा, बरोबर. आटपाडीतलं असं इकडं आलं इथं पार ह्याच्यापर्यंत शेटपळ पर्यंत. हा. शेटपळ सोडलं का खाली आणि ह्या डोंगराच्या खाली कोळ धरून लागला सांगोला. सांगोल तालुका. हा, म्हणजे एवढं एवढे तालुका- तालुक्याच्या ह्याच्या. इथं बरं. एका जाग्याला आहे. बरोबर. असं आहे. हम्म. आता आणि 2 जिल्ह्याची बाउंड्री सोलापूर आणि सांगली सांगली जिल्ह्याची 2 जिल्हे बाउंड्री असतात. बाउंड्री. मग आता ही सांगली जिल्ह्यात आहे. ही सांगली जिल्ह्यात जिल्ह्यात आहे. आणि इथं डोंगराचा पायसा सोडला की ती सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा लागला. असं आता इथं आम्ही त्या डोंगराच्या कडेला वगैरे गेलतो. हो. असं पूर्ण खाली दरी आहे. पूर पूर्ण खाली सगळं दरी आणि तिथनं बघायला सगळं दिसतंय. मी सोलापूर जिल्हा वगैरे. मग आता ती दरी जी आहे का नाही हा. दरीचा खालचा भाग आहे का नाही हा. ती त्यांच्या हद्दीत आहे. बरं. आणि डोंगर सगळा जो आहे तो आमच्या हद्दीत आहे. बर बर. आता आम्ही मगाशी एक गावकरी आलते त्यांना विचारलं तर त्यांनी म्हटलं की मारुती जिथे जिथे तटबंदी आहे हाय हाय तिथे हाय तिथे मारुतीचं पण आता ठाक- सध्या ठाक आहे. कोणालाच माहित नाही. हा, हा. आणि हे म्हणायचं आहे म्हणजे आम्ही स्वतः सुद्धा सांगतोय. हा. पण साक्षात बघितलं नाही कुणी अजून काही नाही. हम्म. मारुती आता सध्याला 2-3 आहेत आम्ही बघितलेला पूर्वीपासून बघतोय अजून बघतोय. हा. मग त्या तटात मुजून गेल्या का काय हा, ते नाहीतर- तटबंदी असल्या त्यात हा, मुजले बी असते. तसं बघितलं तर 12 मारुती आणि 12 इशी आहे त्या गावाला. 12 इशी 12 मारुती आहेत. हा. म्हणजे 12 मारुती लय बारीक आहे. 12 मारुती रक्षण करते ती तुमच्या गावाचं म्हणायचं. 12 मारुती आहेत. मग त्यातला आता सध्याला म्हणजे तिथं आहे. पुन्हा इथं एक त्या खाली हुड्यापाशी एक आहे हम्म. आणि तिकडे त्या चिमणीच्या कड्याकडे एक आहे. ते चिम- आता सध्याला चिमणीचा कडा कसं काय नाव तिचं? त्याला ती वर चढा येत नव्हतं हा हा. पाखराला सुद्धा. पाखरा वर जायत नाही. हा. असा कडा तेव्हा असा चिमणी कडा. कडा वर असा खडा कडा होता त्याला चिमणीचा कडा बर, नाव बर, पडलं. बर, बर, बर. असं रानाची प्रत्येकाची पूर्वीनी नावं पडलेली म्हणजे त्याला. काहीतरी एक विशेष आहे त्यामुळे नाव पडले त्याला. त्यामुळे नाव पडलेलं. आता आम्ही त्यांना इथे गुहा एक आहे म्हणते ती एक गुफा आहे आत जायला असं आणि आत बसायला असं जागा आहे गुप्तहेर खात्याचं असं. ते आम्ही ते मगाशी एक माणूस आलत कुठं त्यांनी इथं खाली नाही. खाली एक आहे म्हटले त्याने नाही. गुहा आहे अशी. ते चुकीत सांगितलं असेल तुम्हाला. बर बर बर. तिथं नाही. गावात जावा. हा गावात गेल्यानंतर देशमुखची इमारत आहे तिथं आता बांधलेली. देशमुखाची इमारत. हा, हा ती बर. समोरच तिथं. हम्म. तिथून अशी पाऊंड वाट आहे. तिथं पिपरणीचं एक झाड आहे बघा. हा त्या बांधाला
बांधाला गेलं की तुम्हाला दिसतंय ते आत भुयार 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 आहे. हा बर 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 बर. हा ते भुयार आहे आणि त्याला एक असं बोगदा होता आत हा हा म्हणजे साईडला. हा हा. पण ते आता सध्या मुजवलं आहे आमच्या लोकांनी. बर बर. कारण एखादं पडलं गेलं आत गेलं मरलं मरलं म्हणजे काय करायचं. हा. हा. त्याचा अंत नाही त्या बर बर. भुयाराचा. म्हणजे आत कोण गेले की नाही आतापर्यंत? आतापर्यंत कोणच गेलं नाही. पण आमच्या माहितीत पहिल्यापासून सांगितलेलं त्या भुयाराचं की तिथून त्या भुयारातनं निघालं का खाली त्या सुखाचारीला जाते हिथून निघालं का पंढरपूरला जाते. बर बर. म्हणजे आतनं रस्ता आहे भुयारात. आत मग कसा आहे काय पण गेलं कोण नाही आतापर्यंत? गेला नाही कोण आला नाही काय नाही. म्हणजे ती पूर्वीच्या काळात पहिल्या पण सांगते ती आख्याय काय अशी. हा पूर्वीपासून सांगते बरं. ही तिथं भुयार आहे तेवढं बघण्याचं छान आहे. आहे. नाहीतर मग काही नाही. ही देवस्थान ही श्रावण बाळाचं ही आपलं काय श्रावण बाळाची समाधी तिथं खाली आहे. श्रावण बाळाची समाधी इथं आहे. आहे की तळ्याच्या खाली. तळ्याच्या खाली आहे. हो म्हणजे तिथं काय असं आता ती समाधी कशी आहे असं बांधकाम वगैरे आहे का असं काय नाही? साधा आहे. साधा आहे. नाही त्यांनी केलंच नाही पण त्याचं लय मोठं हे करते ती वर्षातून एकदा. म्हणजे यात्रा भरते का तिथं? होय यात्रा बित्रा. काय यात्रेला काय नाव देते तिथं? काय ते गाव स्वरूपी उरूस असतोय त्यांचा. उरूस करते ती. हा, उरूस. बर 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 बर. हा हा. आणि ते इथं करगणीला रामाचं मंदिर आहे मोठं. मंदिर कधीच आहे काय माहित आहे का तुम्हाला? मंदिर ही मला तर माझ्या तर माहितीप्रमाणे आता त्यांनी कोण काही सांगते कुणी काही सांगते. बरोबर बरोबर. तर ही शिवाजी महाराजाच्या काळाच्या टायमाचं मंदिर आहे. असं. म्हणजे हा हम्म. आहेच असं बरोबर. माझा हा, हा. स्वतःचा आहे. हम्म. पण काही लोक म्हणतात की इंग्रजांनी बांधले. इंग्रज कशाला येतात? इंग्रज आपली मंदिर कशाला बांधते ते? आपलं बांधायला ती आवाज आपल्या कशाला आपल्या देवाला कशाला बांधते ते? आपल्याच महाराजांनी बांधलेलं म्हणलं हे मंदिर आहे. हा, हा ती तवा बांधलेलं आहे बघा हे मंदिर. आता आतलं बघितलंय तुम्ही दगडीत आहे का नाही? दगडे बांधकाम पूर्ण. होय होय होय. म्हणलं त्याच्यापेक्षा ह्यात गार लागते का नाही बघा. होय होय. तुम्ही या कमानीत या. सगळ्या कमानीत बसा. आता किती पाऊस लागला मी रानात आलो इथंच झोपतो. पाऊस बरं. उघडूच तर हा. निवांत जेवढात सुद्धा जात नाही. इथं जपता नाही. आरामची राहत. ओलांडली की आतच एक पिंड आहे बघा. इथं आणि ती जी आतली पिंड आहे त्या पिंडीच्या ठिकाणी एक 12 हिर होती. ते आता पिंड मोकळी पिंड आहे ती. हो ती हिर आता होती? बाहेर आहे ना हा हा. ते पिंड होती बर बर बर. आणि तिथं त्या विहिरीला पाणी होतं. हा. मग ती विहीर काय नंतर मुजवली काय? काही लोकांनी ती पुन्हा ह्यांच्या काळात मुजवली का त्या ज्या शिवाजी महाराजांच्या काळातच ती मुजवली आहे. हम्म. अद्याप कुणाला काही माहिती नाही लागलं. पण हिर होती तिथं. हा मग ती जी पिंड जी आहे ती मग ती पिंड देवळ केलं नाही त्याचं तशी तशी ठेवली आहे ती ती कसं काय? तशीच ठेवली आहे. म्हणजे ज्या जागेला होती त्या जागेला हाय ठेवली आहे. तशीच ठेवली. एवढं मोठं स्वराज्याचे तिसरा डोळा म्हटलं जाते हो बहिर्जी नायकांना. हो हो. एवढे मोठे समाधी आहेत. तो इथल्या गावकऱ्यांना तर अभिमान आपल्या पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशालाच अभिमान आहे त्या हाय. स्वराज्याचा आपल्या. हाय तुम्हाला कसं वाटतंय की इथं माणसं आल्यानंतर अजून काय नाही, नाही. सुधारणा व्हावी असं काय वाटतंय? आत आमदार आहेत अजून ते बर. पळळकर साहेब हा हा. पहिल्यांदा आलं इथं. हम्म, पळळकर साहेबाला असं म्हणलं बाकी सगळं काही बी करा हम्म. पण ही स्थळ म्हणलं चांगलं ह्याच्यात घालवा. कुठतर 4 रुपये द्या तुमच्या पदरचं तर द्या नाही तर ते सरकारच्या तर बसवा. हम्म. त्यांनी प्रयत्न करून करून ह्या दोघा तिघांनी ती जानकर का कोण होता तिकडला ती सगळ्यांनी मिळून पुन्हा हे केलं. आणि एक मुद्दा म्हणलं इथं हे गाव अजून साक्षीला आहे म्हणलं. हम्म. कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही याचा असेल त्यानं हिता आलं की राजकारण करायचं नाही. हा बरोबर बरोबर. हा. हा, हे खरं आहे. हा. काय द्यायचं ती देवाला तुम्ही द्यायचं पण ही माझ्यातर्फे दिलंय म्हणून हाकिमदारी कुठल्या पक्षाची दाखवायची नाही. हम्म. अहो आता फडणवीस मुख्यमंत्र्यांचा. हा. फडणवीसचा ते सुद्धा बोर्ड कसा लावला माहितीये का. मग हे सगळं झाल्यानंतर त्याला आपलं काहीतरी प्रयत्न करून पळळकरांना सांगितल्यावर त्यांनी ती मग पुन्हा ह्या पर्यटन स्थळात घालून पुन्हा पैसे 40 कोटी रुपये मंजूर केले. हे स्थळाला. हो बर बर. मग 40 कोटीचं काम झालंय का अजून बाकी आहे? नाही अजून कुठं 4 आणि काम झालं नाही. बर बर. म्हणजे आता अजून या काम. ठिकाणी इथं ही मूर्ती आहे ही गारेची मूर्ती इथं बसवायची आहे. इथं गाराची मूर्ती म्हणजे बहिर्जी नायकांची. बहिर्जी नायकाची अशी लय मोठी हा, हा. त्याला लागून किल्ला व्हायचा असा. तेवढं तुम्हाला मी माझ्या माहितीत आहे तेवढं सांगितलं. तुम्ही हे जे सगळं ऐकलं बहिर्जी नायक इथं आलते वगैरे वार वडिलाकडनं तुमच्या वडिलाकडनं वगैरे ऐकलेलं? वडिलांकडे बी ऐकलं आणि म्हणजे माझ्या वडिलांच्याच वयाची माझा मास्टर चांगला होता. बर बर. माझं 7वी शिक्षण झालंय त्या काळातलं. हा. मग अहो लय भारी शिक्षण ते मुलं. तेव्हा 1.5 शिक्षक होत होती. हा, हा. काही लोक मिलिटरीत गेली हम्म. पण आपल्या ती पदरी नव्हतं. बर बर.
लागली होती 2 वेळा नोकरी, पण मी सोडून दिली. मग त्या मला माझ्या गुरुजीचं तेवढं मला ज्ञान आहे. म्हणजे गुरुजींनी सांगितलं हे सगळं गोष्टी. सगळं पाक सांगायचं बसून पाक. हम्म. असं फिरायला गुरुजीचं जायचं. काय नाव ध्यानात आहे? बाळासाहेब गायकवाड म्हणून. बर बर. बाळासाहेब गायकवाड. त्याने सगळं सांगितले हे सगळं ध्यानात आहे. तर मित्रांनो, आपला हा गौरवशाली इतिहास आणि ज्या इतिहासाचे साक्षीदार असलेले बाणूरगडावरती ज्यांची समाधी आहे ते गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असला हा आपला गौरवशाली इतिहास सांगलीला लाभलेलं हे ठिकाण हे जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.